आज आम्हा देव कुटुंबियांसाठी एक खूप दुःखद दिवस आहे. म्हणजे हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दुःखाचा क्षण आहे आम्हा सगळ्यांच्याच आयुष्यातला. माझे वडील रमेश देव यांचं काल रात्री 9 वाजता निधन झालं हृदयविकाराने. अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो. ते हॉस्पिटलमध्ये होते आणि सकाळी त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. वाटलंही नव्हतं. मी ठरवून आलेलो की त्यांना आज रूममध्ये शिफ्ट करायचं. पण नियतीचे खेळ वेगळेच असतात आणि आपली काहीतरी इच्छा असते, परंतु कोणतरी वर वेगळे खेळ खेळत असतो आपल्यासोबत. मी 6 वाजता त्यांना सांगून आलो. डॉक्टरांनाही सांगितलं, म्हटलं काही करायचं नाही, उद्या मला त्यांना रूममध्ये शिफ्ट करायचं. आणि तेही स्पिरिट्समध्ये होते. माझ्याशी नीट बोलले. मला म्हणाले डोक्यावरनं हात फिरव माझ्या. माझा भाऊ पण तिकडे आलेला होता, त्याच्या पण कडनं डोक्यावरनं हात फिरवून घेतले. खोकला झालेला त्यांना, तर तो कफ पडत होता. मला म्हणाले मी छान आहे, आता काही काळजी करू नकोस. आणि मी थोड्या वेळासाठी ऑफिसला गेलो. अगदीही काहीच कल्पना नव्हती, विचारही नव्हता मनामध्ये की असं काही घडेल. कारण याआधी त्यांनी खूप वेळेला यमाला मात दिली होती आणि ते त्याच्यातून उठून आलेले स्वतःच्या हिमतीवर. कारण त्यांना जगण्यावर प्रचंड प्रेम होतं. ते 93 वर्ष जगले. 30 जानेवारीला त्यांचा वाढदिवस झाला. 93मधनं 94मध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्याच समयी एका कार्यक्रमाला ते गेले होते आणि तेव्हा त्यांनी तिथे अनाऊन्स केलं होतं की मी 100व्या वर्षी पुन्हा येणार. ही जिद्द होती त्या माणसाची. त्यांनी आयुष्य पूर्णपणे त्यांच्या टर्म्सवर जगलं. काल हसत हसत ते मला सांगत होते की मला जेव्हा आत्ता हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा मला खरं खूप आनंद झाला होता की मी आता जाणार आहे. आणि आम्ही म्हटलं की असं बोलायचंच नाही आहे आणि असं कसं बोलणार. तर त्यांचं तेच म्हणणं होतं की अरे, आम्ही म्हटलं आमच्यासाठी तुम्हाला राहायचं आहे. ते म्हणाले की आयुष्यभर मी सगळ्यांचं केलं, आता मला माझ्यासाठी जगायचं आहे. आणि ते झोपले आणि निघालो तिथनं. सगळे पॅरामीटर्स नॉर्मल होते. आणि 8 वाजता मला फोन आला की तुम्ही निघून या. तिथे तो फोन आला, तिथेच माझ्या छातीत धडकी बसली. म्हटलं हे बरोबर नाही, काय जे काय झालं आहे किंवा होतं आहे ते. मी पोचेपर्यंत त्यांना रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न हॉस्पिटलने चिकार केला. अंबानी हॉस्पिटलचे मी आभार मानतो. त्यांनी खूप खूप मदत केली आणि त्यांनी खूप त्यांच्याकडनं जे काही होऊ शकेल ते बाबांसाठी केलं. मी आणि माझा भाऊ आम्ही काल बोलत होतो, तर माझ्या भावाचं तेच म्हणणं पडलं की आपण त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करूया, त्यांच्या मरणाचं दुःख नको करायला. कारण ते पूर्णपणे जगले होते. मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना तेवढीच विनंती करेन आणि तुमच्याकडे एवढंच मागेन की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचा पुढचा प्रवास सुखद व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी. आपण खूप प्रेम दिलं बाबांना, आईला, दोघांनाही खूप प्रेम दिलं. आज तो अर्ध्या प्रेमाचा वाटेकरी चालला आहे. पण माझी खात्री आहे की अख्खा महाराष्ट्र, अख्ख्या या देशाने त्यांच्यावर जितका जीव लावला ते सतत आपल्याबरोबर राहतील आणि आमच्यासोबत राहतील. तुम्ही सगळे आमच्यासोबत आलात त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.